आज मांजर जेवली माझ्या ताटामध्ये. आजची सुरुवात अशी झाली आहे. गुड मॉर्निंग. तोंड बघा माझं, पण झोप मस्त झाली. इकडे एवढं गरम नाही होते रात्री, तरी सकाळी गरम होतं पण रात्री नाही. ही बघा मांजरीची आणि माझी मस्ती चाललेली. म्हणजे ती मांजर त्या चटईशी इतकं प्रेम करते ना की तिने पूर्ण चटई फाडून ठेवली आहे आणि ती अक्षरशः त्या ना चटईवरती लटकली होती. ही बघा या कोकणातली चूळ कशी असते. 3 विटा आहेत आणि त्याच्यावरती मस्त आहे की पतेलं ठेवलं आहे. पतेलं काय मला नाही माहिती त्याला काय बोलतात. पण इकडे कोंबड्या मस्त आहे की मी किती वर्षानंतर अशा कोंबड्या बघितल्या आहेत. आणि यांची घरं पण ना अशी खूप मोठी मोठी, जागा स्पेस खूप जास्त आहे इकडे आणि घरं खूप मस्त आहेत. आणि हे बघा इकडे एवढे माकड आहेत ना की बोलून फायदा नाही. ते माकड सगळे केळे, फणस, आंब्याचा मोहर सगळं खातात. आणि ही जी आंबे आहेत ना ते सगळे माकडांनीच खराब केलेले आहेत. अशा होतात आमच्या. ही आजी मला ते आंब सुकवतात ते दाखवत होते. इकडे पोहे बनवले होते, आम्ही पोहे खाल्ले. आम्ही रेडी झालो होतो कारण की आम्ही चाललेलो मार्केटमध्ये. तेवढ्या पहिले यांच्या इकडे ना मानाची पत्रिका देतात. मग ही त्यांच्या घरी मानाची पत्रिका आली होती. ही बघा श्रावणी. हे असं चालूच असतं. आम्ही दोघी पण स्वतःला पूर्णपणे कवर करून निघालो होतो. आणि इकडचा रस्ता बघा, म्हणजे ना गावाच्या आतमध्ये येण्याचा रस्ता थोडासा खराब आहे पण बाकी व्यवस्थित आहे रस्ता. आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो. मार्केटमधून काय घेतलं ते मी नंतर दाखवेलच तुम्हाला. बट आम्ही पहिले इथे उसाचा रस पिला. घरी येऊन आम्ही कढी, भात आणि हे बघा ते तिच्या घरातले सगळे. हा तिचे काका आहेत, ही श्रावणीची मम्मी आहे, हे तिचे पप्पा आहेत आणि ही आहे श्रावणी. तिच्या घरी आपण आलो आहोत. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं आहे. माझं जेवण ऑलमोस्ट होत आलं होतं तेवढ्यात ही मांजर आली आहे. बघू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये अजून काय काय होतं.